म्हातारी म्हणली मला पाय बांधल्या सुनाला म्हणली अगं सुन बाई लई माया पायाच्या हाकून राहायची बाई जरा पदर पालविती का हा त्या पारड मारायला लागलं तरी स्वांग करीत बाई आमची म्हातारी नाही हो हवा घातली आणि मेल्यावर पार सावळ्याच्या पुढे ना आज्या तुम्ही पंढरपूरला चालल्या आता काय म्हणती अवदस तुझं वाटळ होईल माझा पायी आगवत होती तवा तुला म्हणलं पदर पालवतो आता कसं स्वांग करीती तुझं वाटळ होईल. हे कबीर महाराज रविदास महाराज हे शिकवतात. जिंदा बाप को रोटी न देवे जिंदा बाप को रोटी न देवे मरे बाद पछतायो. अगं बाहेर मेल्यावर किती रडतात. आता नवीन पुढे नाही रडत जुन्या बाहेर रडायच्या ओव्या गावून रडायच्या जुन्या. आता नुसतं शेवट शिकल्याचं नाटक आत्या 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 नाकाला नाळीच नाही. डोळ्यात पाणी नाही तर नाकात शेवट कसा येईल. डोळ्यात अश्रू आले तर नाक ओलं होत. यांना काही बरं म्हणतात बरी कटकट गेली लय हागत होती नेमकी जे आम्ही जेवायला बसलो का म्हातारी हागायची पाळ 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 पाळ. तुझा नवरा हागला तेव्हा तिच्या ताटात हागलेले 2 महिन्याचं काळ तुझा नवरा आऊ जसं मी नाही म्हणता ती म्हातारी म्हणते. तुझा नवरा 2 महिन्याचा होता 2 दिवस हागला नाही पोट फुगलं होतं तर कोणतरी म्हणलं त्याला एवढा एवढा मुतपास त्याचाच बरोबर त्याचाच मुतपास हो. आणि मग त्याला पाजलं आणि ते जे असं बाळा तेव्हा ठेवलं होतं. नवरा बायको जेवत होते बरं का बायाने जेवत होते नवरा बायको पोट फुगलेलं एवढं पोराचं. आईला घास करून होतं बाई 2 दिवसांनी बाई हाकलं नाही मुकलं नाही बाई. आणि ते पाजलं होतं ना त्याला जी चिडकांडी उडाली मैलभर कोड्याशा तिच्या अंगावर अगो बाया तरी बरं आपलं घर माझं लेकरू आलं माझं लेकरू आलं. ह्या त्याच्या बायको त्याची बायको म्हणती आमची म्हातारी पिळी 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 कोंबडी सारखी हागत. अगं तू नाही का होणार म्हातारी. काय आपण काय संत आहे का. संत सांगतात का तिथलं तिथं विचार आगाव नाही आपण नाही काय गोवा मंडळी म्हणल्यावर तो तर असो हा सुद्धा अजिबात नाही मारलाय गोवा आत्याकडे लवकर मारणार म्हणून मग हे बघ कसं नाचत आलं हे बाबा असे पाहिजे सिम्पल आणि बेस्ट. मी कोणीतरी आहे कोणी नाही आपण कोण नाही आपण मेल्यावर टपकन पडतंय. ऍक्सिडेंट झाला पडलं मला रस्त्यात 2-4 पुढे झालं शिवून आणलं मग जाळलं काय आपल्यात आहे आपल्यात कुछ नाही. म्हणून संत रविदास महाराज सांगतात अरे काय ही उच्च नीचता लावू क्यों हमें गुलाम रखते हैं. बोलते महार है मांग है ढोर है ढेल है पारजी है ढोर है ढोवत है चमार है. अरे वो रविदास जी बोलते हम तो अच्छा पवित्र काम करते हैं. ढोर ढोवत काशी के आसपास काशी के आसपास काशीच्या परिसरामध्ये मेलेली ढोरं आमचा समाज शोधतो. भटजी वो पंडित लोग को सुनो ये सब हमारी जमात मरे हुए जानवर को ढूंढते हैं उनकी साल निकलते हैं उनकी जूता बूट चप्पल बनाते तुम्हारे पैर के लिए. इतना अच्छा काम हम करते तुम्हारी सुरक्षा के लिए हम इतना काम करते हैं. मरे हुए जानवर को हम लोग दफना देते हैं उनकी व्यवस्था करते हैं.
नहीं हम व्यवस्था करेंगे तो रोगराई हो जाएगी, सब लोग मर जाएंगे, बामण लोग तो. असं काशीच्या ब्राह्मणांना धैर्याने इशारा करणारा पुढे बसलं कीर्तनाला. मला वाटलं हुशार असेल, वयस्कर होतं, म्हातारं, पांढरे शुभ्र कपडे, माझ्यापेक्षा चकचक, म्हणजे बाहेर माझ्यापेक्षा हुशार दिसतोय, वयस्कर आहे ना, त्याला दात नव्हते ना, ते तोंडात दात नसते ना, असं करा. मी म्हणलं बाबा काय सगळं येतं, म्हणलं तू जय वळले आठवत. ते कीर्तन सुरू झालं ना, सारखं असं करायचं, वा वा. मग मी सगळे लोक सोडून दिले, बाबाचं नादी लागले. बाबा बरोबर आहे का नाही? बाबा म्हणजे वा अगदी 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 अगदी. मला लई जोर यायचं, तू नाही काही फिरून आलं मग बोललं तिथंच यायचं, बाबा बरोबर आहे का? अगदी 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 अगदी. पण नंतर ये अनिल कडे माझ्याकडे आले, म्हणले महाराज त्या म्हाताऱ्याच्या नादी लागू नका, ते बैर नाही. म्हणजे बरं झालं लोक सांगितलं, मला आखा वेळ त्या बाबातच गेला असता अगदी अगदी. म्हणून थांबच्या. आता हे माझ्या समोर बसले लाल भडक, बघ ना हे कसं चिकणे आहे, हे कसं सशा सारखं, हे कसं गोड आहे, हे पा कसं आहे जसं काय शिवाजी महाराज बसलाय, महाराजच आहे. मला सांगा आमची 50 वर्ष तुम्ही आज राहाल काय? तुम्हाला पण माझ्या सारखं बाबाला म्हणाले तुम्ही जर अशा आळे करीत, मग ही संधी आहे. आणि तरुणांनो, संधीचं सोन करण्यासाठी असतं, त्याला कीर्तन असे म्हणतात. परत ही संधी नाही. या काळा नळाचे कुंडी घातली लोणीयाची उंडी. बघा ना हे वाजवणार पहा कसं पिल्लू, कोणाला वाटत नाच जावं करून द्यावं, कसं ससा आहे. कला किती आहे एवढ्या छोट्या वयात, एक एक बोल 1 वर्ष वाजवावं लागतो माऊली. असे त्याच्याकडे 10, 15, 20 हजाराच्या पुढे बोल असतील, म्हणजे छोट्या वयात केवढी मोठी तपश्चर्या आहे. हे वाजवू का काय वाजवते, कोणताही स्वर काढ ना. नाहीतर मी काल परवा कीर्तन केले का गावी, मी म्हटलं पेटी ठेवा, मला पेटी लागते, नाही तर मग मला ते सुराशिवाय जमत नाही, मी गाण्यातच जास्त बोलतो. ठेवलं ना, लय मोठा महाराज आमच्या गावात. पाहता मी रे म्हणलं का ते गव वाजवायचं, बरं का. विप्प म्हणलं का ते दा सा आणि काय लोक म्हणजे त्यांना बोलू नका, त्यांनी काळ्याची पंगत दिली. म्हणलं आता माझा झाला ना खाला पोट. म्हणजे माझे तसंच वाढणार, तेव्हा मी इथं नाही येणार. इधर यंग लोग आना चाहिए और पढ़े लोग आना चाहिए. भांगूर भुंगूर काय कामाची. झाड जाळायला लागले, शेजारी देऊळ आहे, त्या देवळातल्या देवावर त्यांनी 5 घागरी वाचल्या. अरे म्हणलं एखादी झाडाला घाल. हा झाड काय देव काय महाराज बावळ कुठला झाडाला घालायला ते देव आमच्या कोपला आमचं एखादं बसाड मी आलं. मग अरे पण देऊळ तू बांधलं काय? देऊळ तुम्ही बांधलं ना दादा? देऊळ कोणी बांधलं बोला? आम्ही म्हणा ना. हे बाबाला भीती वाटते बरं का, ते गंधवाला आहे त्याच्यात लई भटाळलेली, तरी माळकरी माळकरी तरी आज्ञानी नाही. म्हणजे अज्ञानाला ज्ञान समजणारे जास्त आहे, त्यांना अज्ञान घालवायचं नाही, त्याच्यातच मरायचं. ज्या दिवशी अज्ञान नष्ट होईल त्या दिवशी मृत्यू सार्थकी लागतो. परत कोल्या कुत्र्याचे डुकराचे जन्म घ्या. तुका म्हणे घोबडा आईसे जन्म सरीसे सुकराचे. कोल्या कुत्र्याचे डुकराचे परत जन्म घ्यावे लागतात. म्हणून याच जन्मामध्ये सार्थक झालं पाहिजे, त्यासाठी संत रविदास वाणी आहे. अरे देवळ तुम्ही बांध काय ग बाया? देवळ नाकातली नट मोडली, वर्गणीत दिली बाया. आबाजी बाबाचं देऊळ
पाहिलं का आबाजी बाबा बाबाजी बाबा गोबाजी बाबा. एक तर आमच्या गावात गोबराजी बाबा म्हणलं. कशाचं गोबराजी बाबा म्हणले? ते गोबरासारखा वागत होता म्हणलं. त्याचं पण देऊ का? मग आमची त्याच्या नाही त्याची 500 एकर जमीन आम्ही करतो. काय करत देऊळ बांधलं? नुसतं देऊळ बांधितो का? आखाडी आमुष्याला येऊन पाय मला म्हणली ती बाई. 5 बोकडे कापितोय आम्ही आबाजी बोला. मला आबाजी खातो का? बाबाजी नाही म्हणजे बाबाजी खातोय. किती लोक म्हणून पाहिजे जेवायचा बांधव होईल. लोक घड्याळा दाखवते. घड्याळावाले काही घड्याळ दाखवत असतात. एकाने रामकृष्ण हरी झाल्यापासून घड्याळ सुरू केले पाहायला. पण मी नाव नाही सांगितलं. मी आलो ना घड्याळ डोळ्यात घातलं तरी दिसत नाही.